ADC जे आहे ADC सर्किट्स जे आहे ते स्टडी केले. तर ADC मीन्स व्हॉट, ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. तर ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टरमध्ये आपण टाईप्स जे आहे ते स्टडी केले. दॅट इज फ्लॅश टाईप, DAC, देन डेल्टा सिग्मा ADC, देन नेक्स्ट इज सिंगल स्लोप ADC, then dual slope ADC, then next one is successive approximation ADC. That is the types of ADC. So in that we have studied first type is that is ड्युअल स्लोप ADC. तर आपल्याला सिलेबसमध्ये जो आहे टाईप स्टडीसाठी की आपण ADCचा टाईप जो आहे ड्युअल स्लोप ADC टाईप जो आहे तो स्टडी करणार आहे. तर याच्यामध्ये सिंगल स्लोप जो आहे तो तुम्हाला स्टडीसाठी नाही आहे. ड्युअल स्लोप ADC जो आहे तो आपल्याला सिलेबसमध्ये स्टडीसाठी आहे. तर ड्युअल स्लोप ADCची डायग्राम जी आहे ती आपण स्टडी केली. तर ड्युअल स्लोप ADCमध्ये की काय इंटिग्रेटर सर्किट दिलेलं आहे. देन दॅट इज गिवन आउटपुट जे आहे इंटिग्रेटरचं दॅट इज गिवन टू द कंपॅरेटर सर्किट. त्यांनी इथं अँड गेट जो आहे कनेक्ट केलेला आहे, काउंटर यूज केलेले आहेत, देन फ्लिप फ्लॉप सर्किट्स जे आहे ते यूज केलेले आहेत. 7 सेगमेंट डिकोडर मीन्स 7 सेगमेंटवरती तुमचं काय आउटपुट जे आहे ते डिस्प्ले केलं जाणार आहे. तर याच्यामध्ये ड्युअल स्लोप ADC मध्ये काय असणार आहे की तुम्ही अॅनालॉग इनपुट जे आहे दॅट इज कम्पेअर्ड विथ V रेफरन्स व्होल्टेज, देन दॅट इज गिवन टू द इंटिग्रेटर सर्किट. तर इंटिग्रेटर सर्किटला आपण काय करणार आहे अॅनालॉग इनपुट आणि रेफरन्स व्होल्टेज जे आहे ते पास करणार आहे. तर इंटिग्रेटर काय करणार आहे की तुमचं जे काही इनपुट असणार आहे त्याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करून दॅट इज गिवन टू द कंपॅरेटर सर्किट. देन कंपॅरेटरचा आउटपुट जे आहे दॅट इज गिवन टू द अँड गेट. तर अँड गेट काय करणार आहे दॅट परफॉर्म्स मल्टिप्लिकेशन ऑपरेशन. तर कंपॅरेटरचा आउटपुट विथ रिस्पेक्ट टू क्लॉक ऑसिलेटर. तर क्लॉक ऑसिलेटर मीन्स तुम्ही क्लॉक सिग्नल जो आहे तो फंक्शन जनरेटर थ्रू काय करता सर्किटमध्ये प्रोव्हाइड करता. दॅट इज गिवन टू द अँड गेट. तर अँड गेट मल्टिप्लिकेशन परफॉर्म करणार आहे. मल्टिप्लिकेशनचा जो काही रिझल्ट असेल दॅट इज गिवन टू द काउंटर. तर काउंटर काय करणार आहे की तुमचे जे काही इनपुट्स असणार आहे त्याच्यानुसार काउंटिंग करून डिजिटल डिस्प्लेवरती म्हणजे 7 सेगमेंट डिस्प्लेवरती काय करतं आउटपुट जे आहे ते डिस्प्ले करतं. देन याच्यामध्ये डायग्रॅम जी आहे ड्युअल स्लोप ADCचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये की डायग्राममध्ये इंडिकेट केलेलं आहे की तुमचा टाईम जो आहे फिक्स टाईम आणि मेजरिंग टाईम दॅट इज व्होल्टेज वेवफॉर्म जे आहे ते रिप्रेझेंट केलेली आहे. इन दॅट ADC तर याच्यामध्ये कॅपॅसिटरचं कंपोनंट जो आहे कॅपॅसिटर इंटिग्रेटरच्या अक्रॉस इथं सर्किटमध्ये कनेक्टेड आहे. तर कॅपॅसिटर कंपोनंट जो आहे चार्जिंग डिस्चार्जिंग पर्पजसाठी तुम्ही काय करणार आहे यूज करणार आहे. सो सॅम्पल्ड सिग्नल चार्जेस कॅपॅसिटर फॉर फिक्स्ड अमाऊंट ऑफ टाईम. तर इथं फिक्स टाईम इंडिकेट केलेला आहे ॲज वेल ॲज मेजरिंग टाईम जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. तर कॅपॅसिटर काय होणार आहे फिक्स टायमिंगमध्ये कॅपॅसिटर जो आहे तो चार्ज होतो. देन रिमेनिंग जे आहे मेजरिंग टाईम जो आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे कॅपॅसिटर जो आहे तो काय होतो डिस्चार्ज होतो. दॅट इज ड्युअल स्लोप ADC. देन ड्युअल स्लोप ADCचे आपण ॲडव्हान्टेजेस जे आहे ते स्टडी केले. सो ॲडव्हान्टेजेसमध्ये फर्स्ट जे आहे दॅट इज इनपुट सिग्नल इज ॲव्हरेज. देन नेक्स्ट वन इज ग्रेटर नॉईज इम्युनिटी दॅन other type of ADC. Then accuracy that is high for this type of circuit. Then next one is cost parameter जो आहे that is low cost. Then offset correction that can be relatively to simple circuit and facilitating auto zero. देन नेक्स्ट जे आहे डिसॲडव्हान्टेजेस जे आहे ते मेन्शन केलेले आहेत. तर याच्यामध्ये डिसॲडव्हान्टेजमध्ये फर्स्ट डिसॲडव्हान्टेज नोट केलेला आहे लॉंग कन्व्हर्जन टाईम ॲज कम्पेअर्ड विथ अदर ADC. तर कन्व्हर्जन टाईम जो आहे ड्युअल स्लोप ADC मध्ये दॅट रिक्वायर्स मोर कन्व्हर्जन टाईम. देन
सेकंड वन इज प्रिसिजन, दॅट इज प्रिसिजन जो आहे पॅरामीटर, दॅट इज एक्सटर्नल कंपोनंट रिक्वायर्ड टू अचीव ॲक्युरसी, दॅट आर दी डिसएडव्हान्टेजेस. देन नेक्स्ट टाईप जो आहे तो आपण स्टडी केला, दॅट इज सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन ADC. So in successive approximation ADC, सेम हेअर सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन ADC मीन्स वॉट, की याच्यामध्ये तुमचं इनपुट आणि आउटपुट काय असणार आहे, कंटिन्युअसली लूपमध्ये असणार आहे. मीन्स ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर काय करणार आहे, की तुमचं ॲनालॉगचं कन्व्हर्जन डिजिटलमध्ये कन्वर्ट करणार आहे. देन अगेन आउटपुटच्या अक्रॉस काय केलेलं आहे, इथं DAC सर्किट कनेक्टेड आहे. तर DAC परत काय करणार आहे, की तुमचं जे काही डिजिटल आउटपुट असणार आहे दॅट इज अगेन कन्वर्टेड इंटू ॲनालॉग इनपुट. तर इथं कन्व्हर्जन जे आहे ते लूपमध्ये असणार आहे. सो ॲनालॉग इनपुट आपण काय करणार आहे, इथं कंपॅरेटर सर्किटला पास करणार आहे. देन कंपॅरेटरला सेकंड इनपुट जे आहे ते DAC सर्किटचं यायचं आहे. DAC सर्किटचं येतं आहे मीन्स DACचं आउटपुट काय असणार आहे, ॲनालॉग सिग्नल असणार आहे. तर हा सेकंड ॲनालॉग सिग्नल जो आहे कंपॅरेटरला असणार आहे. फर्स्ट ॲनालॉग इनपुट तुम्ही रँडमली प्रोव्हाइड करणार आहे. इथं सेकंड टर्मिनल जे आहे निगेटिव्ह टर्मिनलला परत ॲनालॉग इनपुट जे आहे DAC सर्किट थ्रू प्रोव्हाइड करणार आहे. तर ॲनालॉग इनपुट कसं येणार आहे, की तुमचं फर्स्ट रेफरन्स व्हॅल्यू तुम्ही प्रोव्हाइड करणार आहे. तर रेफरन्स व्हॅल्यू ॲनालॉग इनपुट सोबत काय करणार आहे, कंपॅरेटर मीन्स कम्पेअर करणार आहे. देन दॅट इज गिव्हन टू द कंट्रोल लॉजिक, that is also called as SAR. SAR means what? Successive approximation ADC circuit. तर सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन ADC सर्किटला आपण काय करणार आहे, ॲनालॉग इनपुट जे आहे दॅट विल बी गिव्हन टू द कंट्रोल लॉजिक सर्किट. तर कंट्रोल लॉजिक सर्किट काय करणार आहे, की तुमचं जे काय ॲनालॉग इनपुट आलेलं आहे त्याच्यामध्ये स्टार्ट आणि EOC पिन जी आहे ती रिप्रेझेंट केलेली आहे. सो स्टार्ट मीन्स वॉट, की तुमचं कन्व्हर्जन स्टार्ट होणार आहे ॲनालॉगचं डिजिटलमध्ये. EOC पिन मीन्स वॉट, एंड ऑफ कन्व्हर्जन. तर एंड ऑफ कन्व्हर्जन मीन्स वॉट, की तुम्ही ॲनालॉगचं कन्व्हर्जन डिजिटलमध्ये ज्यावेळी कन्वर्ट करणार आहे दॅट टाइम दिस इज गिव्हन टू द आउटपुट रेजिस्टर. तर आउटपुट रेजिस्टर इज नथिंग बट, की याच्यामध्ये काय असणार आहे, की तुमचे MSB LSB टू MSB बिट्स जे आहे ते रिप्रेझेंट केलेले आहेत. तर इथं तुमचं काय होणार आहे, बायनरी आउटपुट जे आहे ते जनरेट होणार आहे. दॅट इज गिव्हन टू द अगेन बायनरी आउटपुट जे काय येत आहे दॅट इज गिव्हन टू द DAC. तर DAC मीन्स वॉट, डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर. तर डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर काय करणार आहे, परत जे काय बायनरी इनपुट येत आहे दॅट इज अगेन गिव्हन टू द कंपॅरेटर ॲज अ ॲनालॉग इनपुट. तर इथं ADC काय करणार आहे, परत ॲनालॉग इनपुट जे आहे, की जे काही बायनरीचं कन्व्हर्जन करून तुमचं इनपुट ॲनालॉग इनपुट आलेलं आहे दॅट इज गिव्हन टू द कंपॅरेटर. कंपॅरेटर परत काय करणार आहे, कंपॅरिझन करणार आहे. अगेन दॅट इज गिव्हन टू द कंट्रोल लॉजिक. कंट्रोल लॉजिक काय करणार आहे, परत तुमचं सिग्नलचं कन्व्हर्जन जे आहे ते स्टार्ट करणार आहे. सो कन्व्हर्जन मीन्स वॉट, दॅट इज ॲनालॉग इज कन्व्हर्टेड इन टू डिजिटल, दॅट इज गिव्हन टू द आउटपुट रेजिस्टर. तर रेजिस्टर थ्रू काय करणार आहे, की तुमचं बायनरी आउटपुट जे आहे ते डिस्प्ले केलं जाणार आहे. देन अगेन बायनरी आउटपुटचं कन्व्हर्जन जे आहे ॲनालॉगमध्ये कन्वर्ट करणार आहे बाय युझिंग DAC सर्किट, दॅट इज डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर सर्किट. दॅट इज स्टेप्स जे आहे त्या नोट केलेल्या आहेत. देन ॲडव्हान्टेजेस जे आहे ते सांगितलेले तुम्हाला सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन मेथडचे. दॅट इज इन दिस द कन्व्हर्जन टाईम is required that is equals to the n clock cycle period. तर कन्व्हर्जन टाइम जो आहे तो तुमचा क्लॉक सायकल पिरियड वरती डिपेंड असणार आहे. सेकंड ॲडव्हान्टेज जे आहे दॅट इज conversion time is constant and independent of amplitude of analog signal. तर analog signal च्या amplitude वरती independent असणार आहे. Then next one is disadvantages जे आहे ते आपण स्टडी केले. That is circuit is complex. Then next one is conversion time is more as compared to flash type ADC. तर फ्लॅश टाईप ADC जो आहे दॅट इज द टाईप ऑफ ADC सर्किट. तर कन्व्हर्जन टाइम जे आहे सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशनचा मोर असणार आहे. देन नेक्स्ट आपण कंपॅरिझन
स्टडी केलेलं. सो कंपॅरिझन बिटवीन सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन अँड ड्युअल स्लोप. काही वेळा तुम्हाला 4 मार्क्ससाठी कंपॅरिझन विचारलं जातं. कम्पेअर सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन विथ रिस्पेक्ट टू ड्युअल स्लोप एडीसी. तर याच्यामध्ये कन्व्हर्जन टाइम जो आहे सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशनचा लेस ॲज कम्पेअर्ड टू ड्युअल स्लोप एडीसी. तर ड्युअल स्लोप एडीसीचा कन्व्हर्जन टाइम जो आहे दॅट इज मोर. देन स्पीड ऑफ ऑपरेशन जे आहे सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशनचं स्पीड ऑफ ऑपरेशन जे आहे दॅट इज ग्रेटर. ड्युअल स्लोप एडीसीचं लेस. देन नेक्स्ट कंपॅरिझन पॉईंट जो आहे ॲक्युरसी ऑफ कन्व्हर्जन. तर ॲक्युरसी ऑफ कन्व्हर्जनमध्ये सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन जे आहे दॅट इज लेस ॲक्युरेट. सेकंड जे आहे ड्युअल स्लोप एडीसी मध्ये दॅट इज ॲक्युरसी टाइम जो आहे दॅट इज मोर ॲक्युरेट. देन नेक्स्ट पॅरामीटर जे आहे कॉस्ट. तर सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन मेथडमध्ये कॉस्ट जी आहे दॅट इज मोर कॉस्ट. ड्युअल स्लोपमध्ये लेस कॉस्ट. देन नेक्स्ट पॅरामीटर जे आहे ॲप्लिकेशन्स. तर सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन मेथड जे आहे दॅट इज युज्ड इन डेटा ॲक्विजिशन सिस्टीम and dual slope ADC that is used applications where accuracy is required. तर आपण वेगवेगळ्या ऍप्लिकेशन मध्ये ड्युअल स्लोप किंवा सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन मेथड जी आहे ती यूज करतो. देन नेक्स्ट आहे स्पेसिफिकेशन्स. तर स्पेसिफिकेशन्स मध्ये फर्स्ट स्पेसिफिकेशन जे आहे रिझॉल्युशन. तर रिझॉल्युशन मध्ये की फर्स्ट आपण डेफिनेशन स्टडी केलेली आहे. तर रिझॉल्युशन मीन्स व्हॉट दॅट इज देर इज अ स्मॉलेस्ट चेंज इन इनपुट सिग्नल दॅट इज कॉल्ड ॲज रिझॉल्युशन. तर रिझॉल्युशन मीन्स व्हॉट की इनपुटमध्ये जो काही स्मॉलेस्ट चेंज होतो की ज्यावेळी तुमचं आउटपुट बिट जो काय होतं चेंज होतं दॅट टाइम दॅट इज कॉल्ड ॲज रिझॉल्युशन. सो इट कॅन बी एक्सप्रेस्ड इन पर्सेंटेज. तर रिझॉल्युशन आपण काय करतो पर्सेंटेजमध्ये एक्सप्रेस करतो. देन नेक्स्ट पॅरामीटर जे आहे ॲक्युरसी. तर ॲक्युरसी मीन्स व्हॉट की तुमची ॲक्च्युअल व्हॅल्यू आणि प्रॅक्टिकल व्हॅल्यू तर त्याच्यामध्ये जो काही डिफरन्स येतो दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्युरसी. तर ॲक्युरसी जी आहे एडीसी सर्किटमध्ये ॲक्युरसी जी आहे प्लस मायनस 1/2 LSB ने काय करतो ॲक्युरसी जी आहे ती रिप्रेझेंट करतो की तुमच्या स्टँडर्ड व्हॅल्यूपेक्षा हाफ ऑफ LSB किंवा स्टँडर्ड व्हॅल्यूपेक्षा लेस ऑफ LSB. तर प्लस मायनस 1/2 LSB जे आहे दॅट इज नथिंग बट accuracy. So accuracy of ADC circuit that is limited by plus minus 1/2 LSB due to quantization error and the other error of the system. Then next is that is nothing but maximum deviation of digital output फ्रॉम आयडियल लिनियर रेफरन्स लाईन की रेफरन्स लाईन पासून तुमचा जे काही डिफरन्स येतोय दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एरर और ॲक्युरसी तुम्ही रिप्रेझेंट करणार आहे. देन नेक्स्ट पॅरामीटर जो आहे दॅट इज ड्रिफ्ट अँड गेन. गेन और अ ड्रिफ्ट तुम्ही म्हणू शकता. तर गेन मीन्स व्हॉट दॅट इज नथिंग बट इट इज रेशो ऑफ आउटपुट व्होल्टेज टू इनपुट व्होल्टेज दॅट इज कॉल्ड ॲज गेन. तर गेन जो आहे तो आपण काय करणार आहे एडीसी सर्किटचा फाइंड आउट करणार आहे. सो द गेन ऑफ एडीसी सर्किट दॅट इज नथिंग बट द व्होल्टेज आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय द इनपुट व्होल्टेज that is called as the gain and usually it should be zeroed out. तर इथं नोट केलेलं आहे. तर युजली गेन जो आहे तो आपण झिरो स्टँड नोट करणार आहे. प्रॅक्टिकली तुम्हाला काय मिळणार आहे की 0 पेक्षा जास्त गेन जो आहे तो सर्किटमध्ये मिळेल. देन ड्रिफ्ट पॅरामीटर जो आहे तर ड्रिफ्ट मीन्स व्हॉट दॅट इज नथिंग बट इट मीन्स चेंज इन सर्किट पॅरामीटर विथ द टाइम दॅट इज कॉल्ड ॲज ड्रिफ्ट. तर ड्रिफ्ट जो आहे दॅट इज नथिंग बट चेंज इन पॅरामीटर विथ रिस्पेक्ट टू टाइम दॅट इज कॉल्ड ॲज ड्रिफ्ट. तर ड्रिफ्ट जो आहे तो आपण काय करणार आहे तर एरर्सने रिप्रेझेंट करणार आहे. दॅट इज 1/2 प्लस मायनस हाफ ऑफ LSB that will causes maximum error of 1 LSB between the first and last transition. So very low drift is quite difficult to achieve and increase cost of device
तर इथं काय होणार आहे, तर ड्रिफ्ट मीन्स काय की सर्किट पॅरामीटरमध्ये काय होणार आहे, चेंज होणार आहे, दॅट इज विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर याच्यामध्ये की तुमची स्टँडर्ड व्हॅल्यू आणि ॲक्च्युअल व्हॅल्यू, तर त्याच्यामध्ये जो काही पर्सेंटेज डेव्हिएशन मीन्स एरर जो काही रिप्रेझेंट करतोय की आपण प्लस मायनस 1/2 LSB ने काय करतोय, तर एरर जो आहे तो रिप्रेझेंट करतो की तुमच्या स्टँडर्ड व्हॅल्यूपेक्षा जास्त किंवा कमी व्हॅल्यू तुम्हाला प्रॅक्टिकली मिळते, दॅट इज एरर जो आहे तो रिप्रेझेंट केलेला. तर याच्यामध्ये की तुमचा ड्रिफ्ट पॅरामीटर जो आहे तो जर सर्किटमध्ये लो असेल तर काय होणार आहे, तर कॉस्ट जी आहे ती डिव्हाइसची कॉस्ट मेन्शन केलेली, दॅट विल बी हाय. देन नेक्स्ट पॅरामीटर इज स्पीड. तर याच्यामध्ये नेक्स्ट पॅरामीटर जो आहे स्पीड आहे. तर स्पीड मीन्स व्हॉट, इट कॅन बी डिफाईन्ड ॲज स्पीड ऑफ ऑपरेशन मीन्स व्हॉट, की तुम्ही काय करणार आहे, सर्किटमध्ये इनपुट सिग्नल पास करणार आहे ॲज वेल ॲज की तुमचा प्रोसेस होऊन काय होणार आहे, आउटपुट सिग्नल जनरेट होणार आहे. तर स्पीड इज नथिंग बट दॅट इज प्रोसेसिंग टाइम किंवा दॅट इज कन्वर्जन टाइम फ्रॉम इनपुट टू आउटपुट, that is called as speed. So it can be defined, that is either the time necessary to do one conversion or time between successive conversion at the highest rate possible, that is called as speed of operation. So the speed depends on the setting time of the component and द स्पीड ऑफ द लॉजिक. तर स्पीड मीन्स व्हॉट, की इथं काय असणार आहे तुमचं स्पीड जे आहे दॅट इज नथिंग बट कन्वर्जन टाइम किंवा प्रोसेसिंग टाइम किंवा तुम्ही कन्वर्जन जे आहे दॅट इज फ्रॉम इनपुट टू आउटपुट करणार आहे. सो दॅट इज द रिक्वायर्ड टाइम पिरियड फॉर द ऑपरेशन, दॅट इज कॉल्ड ॲज स्पीड. देन नेक्स्ट जे आहे की ADCचे स्पेसिफिकेशन्स जे आहे ते आपण स्टडी केलेले. तर स्पेसिफिकेशन्स इथं नोट केलेले की याच्यामध्ये ADC जे आहे दॅट रिक्वायर्स नो इंटरफेसिंग लॉजिक, दॅट इज रिक्वायर्ड फॉर ADC सर्किट. देन सेकंड स्पेसिफिकेशन आपण स्टडी केलेलं कन्वर्जन टाइम, दॅट इज लेस दॅन 100 मायक्रोसेकंड. देन इझी इंटरफेस टू द मायक्रोप्रोसेसर, मायक्रोप्रोसेसरला तुम्ही इझिली इंटरफेस करू शकता. देन इट ऑपरेट्स इन स्टँड अलोन मोड. देन डिफरन्शियल एनालॉग व्होल्टेज इनपुट. Then it is TTL compatible input and output. Then next one feature is on chip clock generator. Then analog input range is -0 volt to +5 volt. And next one is no zero adjustment is required. That are the features of ADC 0804 or 0808 you can also mention. देन पिन कॉन्फिगरेशन डायग्रॅम जी आहे ती सांगितली होती. तर टोटल 20 पिनची IC आहे ADC. लेफ्ट साईडला 10 पिन आहे, राईट साईडला 10 पिन आहे. तर प्रत्येक पिनचं फंक्शन जे आहे ते नोट केलेलं आहे. तर CS बार मीन्स व्हॉट, कंट्रोल सिग्नल. देन RD बार मीन्स रीड सिग्नल. WR मीन्स राईट सिग्नल, क्लॉक सिग्नल इंडिकेट केलेला आहे. देन INTR बार जो आहे दॅट इज इंटरप्ट आहे. देन ऑपॅम्प सर्किटसाठी इनपुट जे आहे व्ही इन प्लस आणि व्ही इन मायनस आपण सर्किटमध्ये पास करतो. सो इंटरप्ट जे आहे दॅट इज व्ही इन प्लस व्ही इन मायनस पिनने रिप्रेझेंट केलेले. देन ग्राउंड सिग्नल जो आहे पिन नंबर 8 ला आहे, व्ही रेफरन्स बाय 2 सिग्नल कनेक्टेड आहे. देन टोटल 8 इनपुट्स जे आहे ते आपण काय करतो ADC सर्किटला पास करतो. तर इथं DB0 टू DB7 पर्यंत काय केलेले, तर इनपुट जे आहे दॅट आर कनेक्टेड. देन क्लॉक आणि व्ही रेफरन्स व्होल्टेज जे आहे ते इंडिकेट केलेले आहे. दॅट इज द पिन डायग्राम, पिन कॉन्फिगरेशन आहे. सेम सर्किट डायग्राम जे आहे ते इंडिकेट केलेली आहे की याच्यामध्ये की आपण इनपुट आणि आउटपुट जे आहे ते फक्त काय करणार आहे, अॅनालॉग इनपुट देणार आहे. डिजिटल आउटपुट जे आहे टोटल 8 बीटच्या अक्रॉस काय करतो, क्रॉस चेक करतो. तर डायग्राम जे आहे ती सांगितली होती. देन नेक्स्ट जे आहे की आपण मेमरी डिव्हाइसेस जे आहे ते स्टडी करत होतो.
तर मेमरी डिव्हाइसेसमध्ये याच्यामध्ये आपण मेमरी जी आहे दॅट इज नथिंग बट डिव्हाइस दॅट इज युज्ड फॉर स्टोरिंग द इन्फॉर्मेशन. तर इन्फॉर्मेशन आपण काय करतो स्टोअर करण्यासाठी मेमरी डिव्हाइस जो आहे तो यूज करत होतो. ॲज वेल ॲज दॅट इज इफ वी हॅव टू रिट्राईव्ह इन्फॉर्मेशन सो की आपल्याला ज्यावेळी इन्फॉर्मेशन रिट्राईव्ह करायची असेल किंवा एखादी इन्फॉर्मेशन तुम्ही मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवलेली आहे, ज्यावेळी आपल्याला सर्किटमध्ये प्रोसेसिंगसाठी रिक्वायरमेंट असणार आहे दॅट टाइम आपण काय करणार आहे ती इन्फॉर्मेशन मेमरीमधून सिलेक्ट करून सर्किटमध्ये प्रोसेस करू शकतो. सो दॅट इज द मेमरी. तर मेमरीमध्ये आपण वेगवेगळ्या टाईपच्या मेमरी ज्या आहे त्या स्टडी केलेल्या आहे. तर त्याच्या आधी आपण मेमरी ऑर्गनायझेशन कन्सेप्ट जो आहे तो स्टडी केलेला आहे. सो मेमरी ऑर्गनायझेशन मीन्स व्हॉट की तुमचा डेटा जो आहे तो पर्टिक्युलर लोकेशनला काय असणार आहे स्टोअर असणार आहे. तर इथं तुम्हाला डेटा इंडिकेट केलेला आहे, ॲड्रेस इंडिकेट केलेला आहे की सपोज या ॲड्रेसवरती तुमचा हा डेटा स्टोअर केलेला आहे, 0001 वरती तुमचा हा डेटा जो आहे तो स्टोअर केलेला आहे. तर प्रत्येक ॲड्रेसवरती तुम्ही काय करणार आहे वेगवेगळा डेटा जो आहे तो स्टोअर करू शकता. तर ॲड्रेस जो आहे दॅट इज रेफर्ड ॲज अ तुम्ही ॲड्रेस 8 बिटमध्ये सर्किटमध्ये मेमरी लोकेशनला 8 बिटमध्ये ॲड्रेस असाइन करू शकता किंवा 16 बिटमध्ये किंवा 32 बिटमध्ये काय करू शकता तर ॲड्रेस जो आहे तो असाइन करू शकता. So you can read the data at any given memory address just like you can read or modify the content of an array at any given index. तर तुम्ही काय करू शकता की तुम्ही मेमरीमध्ये की तुम्हाला ज्या मेमरी लोकेशनला जो ॲड्रेस स्टोअर करायचा आहे तो तुम्ही स्टोअर करू शकता किंवा परत एडिट किंवा मॉडिफाय करू शकता. चेंजेस जे आहे ते करून तुम्ही स्टोअर जो आहे मेमरीमध्ये इन्फॉर्मेशन तुमची स्टोअर करू शकता. तर ॲड्रेस जो आहे तो 00 पासून FFF पर्यंत 8 बिटमध्ये टोटल 8 F असतील. जर 16 बिट ॲड्रेस तुम्ही यूज करत असाल तर लास्ट लोकेशन जे आहे 16 पर्यंत तुम्ही 0 to 15 पर्यंत F जो आहे नुसतं नोट करू शकता. देन ऑर्गनायझेशन ऑफ मेमरीमध्ये की सेम फंक्शन सांगितलं की ॲड्रेस बस जे आहे दॅट इज सिलेक्ट वन ऑफ द आवाज येतोय ना सगळ्यांना? आवाज येतोय ना सगळ्यांना? तर याच्यामध्ये मेमरी ऑर्गनायझेशनमध्ये आपण ॲड्रेस बस, डेटा बस जे आहे फंक्शन जे आहे ते स्टडी केलेलं आहे. तर ॲड्रेस बस मीन्स व्हॉट की आपण वन ऑफ मेमरी लोकेशन जो आहे तो ॲड्रेस की ॲड्रेसवरती आपण काय करणार आहे की मेमरी जी आहे ती स्टोअर करणार आहे. तर वेगवेगळ्या ॲड्रेसला वेगवेगळी मेमरी जी आहे ती स्टोअर करणार आहे. देन डेटा बस, तर डेटा बसमध्ये की 2 ऑपरेशन आपण परफॉर्म करतो, रीड ऑपरेशन असेल किंवा राईट ऑपरेशन असेल. तर रीड आणि राईट, तर रीड ऑपरेशनमध्ये काय करणार आहे रीड राईट दोन्ही ऑपरेशन रीडमध्ये आपण फक्त डेटा जो आहे तो रीड करू शकतो. राईट जो आहे की ज्याच्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन जी आहे ती मॉडिफाय करू शकतो. देन रीड ऑपरेशनसाठी आपण रॉम मेमरी जी आहे ती यूज करतो. देन रॅम मेमरी जी आहे त्याच्यामध्ये आपण राईट ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. देन नेक्स्ट जे आहे कंपॅरिझन जे आहे व्होलाटाईल मेमरी दॅट इज विथ रिस्पेक्ट टू नॉन व्होलाटाईल मेमरी. तुम्हाला लास्ट टाइम सांगितलेलं की व्होलाटाईल मेमरीमध्ये काय होतं की तुम्ही जी काय इन्फॉर्मेशन मेमरी लोकेशनला स्टोअर करताय त्याच्यामध्ये काय होतं की जी काय इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली आहे त्याच्यामध्ये काय होतं जर तुमची लाईट ऑफ झाली, पॉवर ऑफ झाली सर्किटची, तर दॅट टाइम काय होणार आहे तर इन्फॉर्मेशन जी आहे ती लॉस्ट होते. बट इन non-volatile memory the information does not lost if power turns off. जरी तुमची पॉवर टर्न ऑफ झाली तरी पण तुमची इन्फॉर्मेशन जी आहे ती काय केली जाते सेव्ह केली जाते नॉन व्होलाटाईल मेमरीमध्ये. देन नेक्स्ट जे आहे व्होलाटाईल मेमरीमध्ये आपण रॅम, SRAM आणि DRAM कन्सेप्ट जो आहे तो स्टडी करणार आहे. दॅट आर दी टाइप्स ऑफ व्होलाटाईल मेमरी. देन नेक्स्ट वन इज नॉन व्होलाटाईल मेमरीचे टाइप्स जे आहे ते आपण स्टडी करणार आहे. दॅट इज ऑल रॉम्स,
दॅट इज रीड ओनली मेमरी. देन EEPROM आणि E²PROM. तर EEPROM means what? Erasable programmable memory, and E²PROM means what? Erasable programmable read only memory. That are the types of non-volatile memory. Then volatile memory, that is used for temporary storage. तर टेम्पररी स्टोरेजसाठी आपण काय करणार आहे, व्होलाटाईल मेमरी जी आहे ती यूज करतो. देन परमनंट स्टोरेजसाठी काय करणार आहे, सो फॉर परमनंट स्टोरेज वी विल यूज नॉन व्होलाटाईल मेमरी. Then volatile memory, that is uses mainly solid state devices, and non-volatile memory that uses magnetic, optical or solid state devices for operation. तर याच्यामध्ये स्पीड ऑफ ऑपरेशन जे आहे व्होलाटाईल मेमरीचं, दॅट इज फास्ट ऑपरेशन ॲज कम्पेअर्ड टू नॉन व्होलाटाईल मेमरी. देन नेक्स्ट जे आहे की आपण रॅन्डम ॲक्सेस मेमरी जे आहे ते स्टडी करणार आहे. सो रॅन्डम ॲक्सेस मेमरी, दॅट इज ऑल्सो वी विल रिटन ॲज अ रॅम. So RAM, that is nothing but it stands for random access memory. So you can, it is also called as, that is direct access memory. So it is also called as direct access memory. तर रॅम मेमरीमध्ये, तर रॅन्डम ॲक्सेस मेमरीमध्ये आपण काय करतो, तर रॅन्डम ॲक्सेस मेमरी मीन्स वॉट, इन दॅट इंडिव्हिज्युअल बाइट्स इन एंटायर मेमरी कॅन बी ॲक्सेस्ड डायरेक्टली. सो दॅट इज रॅम. सो रॅम इज यूज्ड to store data and instruction temporarily, and program must be loaded into RAM before तर याच्यामध्ये रॅम मेमरीमध्ये काय की इन्स्ट्रक्शन जे आहे ते आपण काय करणार आहे, दॅट इज यूज्ड टू स्टोअर डेटा अँड इन्स्ट्रक्शन दॅट व्हाईल इट बीइंग एक्झिक्युटेड. सो रॅम, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मेन मेमरी ऑर अ प्रायमरी स्टोरेज. तर प्रायमरी स्टोरेज किंवा मेन मेमरी जी आहे दॅट इज कॉल्ड ॲज रॅम मेमरी. तर मेन फंक्शन रॅमचं काय आहे की तुम्ही इन्फॉर्मेशन जी आहे रॅममध्ये रीड करू शकता ॲज वेल ॲज राईट करू शकता. तर याच्यामध्ये की कम्प्युटरमध्ये टिपिकली 2 GB to 4 GM मेमरी जी आहे, रॅम मेमरी जी आहे ती युटिलाइज केलेली असते. देन इट ऑल्सो अलोज ॲडिशनल ऑफ मोर मेमरी इफ नीडेड, की तुम्ही ॲडिशनल मेमरीसाठी काय करू शकता, रॅम जो आहे सर्किटमध्ये यूज करू शकता. देन ब्लॉक डायग्राम जी आहे रॅमची इथं इंडिकेट केलेली आहे की नंबर ऑफ ॲड्रेस लाईन, रीड राईट दोन्ही ऑपरेशन परफॉर्म करणारे, नंबर ऑफ इनपुट लाईन्स अँड नंबर ऑफ आउटपुट लाईन्स ज्या आहे त्या रिप्रेझेंट केलेल्या आहेत. तर याच्यामध्ये दॅट इज ब्लॉक डायग्राम फॉर रॅम. देन देर आर डिफरंट टाइप्स ऑफ रॅम, दॅट इज स्टॅटिक रॅम आणि डायनामिक रॅम. तर आपण व्होलाटाईल मेमरी आणि नॉन व्होलाटाईल मेमरी कन्सेप्टमध्ये काय करणार आहे, रॅमचे टाईप जे आहे ते स्टडी करणार आहे. सो रॅम जो आहे स्टॅटिक रॅम, दॅट इज द टाईप ऑफ व्होलाटाईल मेमरी. तर व्होलाटाईल मेमरी मीन्स वॉट, की याच्यामध्ये काय होणार आहे की तुम्ही जी काय इन्फॉर्मेशन तुम्ही परफॉर्म करताय, की तुमच्या कम्प्युटरवरती असेल किंवा जिथं तुम्ही डेटा स्टोअर करताय, तर याच्यामध्ये स्टॅटिक रॅममध्ये काय होतं की तुम्हाला व्होलाटाईल मेमरीमध्ये सांगितलं की जर तुमची पॉवर टर्न ऑफ झाली तर काय होणार आहे की डेटा जो आहे तो लॉस्ट होतो. दॅट इज द ॲप्लिकेशन ऑफ दॅट इज द ॲप्लिकेशन स्टॅटिक रॅम, की आपण स्टॅटिक रॅम जे आहे ते स्टडी करणार आहे. देन सेकंड वन इज डायनामिक रॅम. तर डायनामिक रॅम मीन्स वॉट, दॅट इज द ॲप्लिकेशन ऑफ नॉन व्होलाटाईल मेमरी. तर नॉन व्होलाटाईल मेमरी मीन्स वॉट, की याच्यामध्ये काय होणार आहे, तर जरी तुमची पॉवर ऑफ झाली तरी डेटा काय केला जातो, तर मेमरीमध्ये स्टोअर केला जातो.
So in dynamic RAM, that is the capacitor used for charging and discharging purpose. Then memory lost only for few milliseconds. तर पॉवर ऑफ झाली तर फ्यू मिली सेकंड्स मीन्स टाइम पिरियड असाइन केलेला आहे की तुमची मेमरी जी आहे ती लॉस्ट होते. देन कॉन्फिगरेशनल डायग्राम जी आहे मेमरीची दिलेली आहे की मायक्रो प्रोसेसर आहे, इंटरनल कॅश मेमरी जी आहे की तुमची मायक्रो प्रोसेसरमध्ये यूज केलेली असते. देन SRAM DRAM जी आहे की त्याच्यामध्ये एक्सटर्नल कॅश आणि मेन मेमरी जी आहे ती रिप्रेझेंट केलेली आहे. So volatile memory is nothing but external cache memory, and non-volatile memory, that is also called as main memory. So in DRAM we store data permanently, but in SRAM we store data temporary. तर टेम्पररी स्टोरेजसाठी आपण काय करतो, DRAM जो आहे तो यूज करतो. परमनंट